ओम नमो नारायणा. तर मित्रांनो, कर्म कसे असावे, आपले कर्म कसे असावे आज आपण पाहूया. चला तर मग. देव कधीच नशीब लिहित नाही. देव कधीच नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्मच आपले नशीब लिहितात. नीती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसतं. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हीच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे. दुःख भोगणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही. माणुसकी मनात असते, परिस्थितीमध्ये नाही. परमेश्वर कर्मच पाहतो, मृत्यूपत्र नाही. परमेश्वर कर्मच पाहतो आपलं, मृत्यूपत्र तो कधीच पाहत नाही. तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्ती सोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्वच दरवाजे खुले करतात. लक्षात ठेवा मित्रांनो, जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते. जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नातेसंबंधातील प्रेम गेल्यानंतर माणूस मनातच जळतो. माणूस मनापासून जळतो, मनात जळतो. स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर शरीरातील श्वास निघून गेल्यावर कुणीही कोणाची वाट बघत नाही. जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे ही सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते हसत मुखाने स्वीकारून जगणं ही सुखी माणसाची निशाणी आहे. जे आहे त्यातच सुखी राहावं माणसानं. जास्त अपेक्षा कधीच करू नये, कारण ते मिळत नाही आणि मिळालं तर नाश होतो. ईश्वर तेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो. जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वोत्तम फळच देतो. धन्यवाद मित्रांनो. आजचं लेक्चर आपल्याला कसं वाटलं, लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. असेच व्हिडिओ आपल्याला पुढेही मिळतील. धन्यवाद.